गुड मॉर्निंग रँकर्स. आजचा दिवस बेस्ट असणार आहे लक्षात घ्या आणि माझ्यासाठी सगळेच रँकर्स आहेत. रँकर म्हणजे काय फक्त कोर्स परचेस केला म्हणून रँकर का? नाही. YouTubeवर मला फॉलो करणारा प्रत्येक विद्यार्थी हा मला रँकर बनवायचा आहे. मग त्यासाठी लागणार आहे शेड्यूल. डे 1 डे 1 अगदी सीईटी होईपर्यंत डेली रोज या टायमिंगला तुम्हाला शेड्यूल किंवा शेड्यूल काही जण म्हणतात ना दिलं जाणार आहे. फॉलो करायचं लक्षात घ्या. फॉलो करायचं आहे. म्हणजे नुसतेच व्हिडिओ बघायचं नाहीये. नोट्स बनवायचे आहेत. नोट्स बनवायच्या आहेत. मग चला लगेच बोलूया आपण आजच्या शेड्यूल बद्दल. तर आजच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला 3 टेस्ट द्यायचे आज. होय. आता या टेस्ट मात्र ना ॲप्लिकेशन वरती आहेत बरं का आपल्या. ओके. ज्यांनी रँकर्स कोर्स घेतला त्याच्याकडे ॲप्लिकेशन आहे. एरर एनालिसिस स्टार्ट करा. ओके. बघून झालं असेल तर टेस्ट असेल तिथं अपलोडेड टेस्ट असेल टेस्ट द्या. रिडॉक्स रिएक्शन टेस्ट द्या. ओके. मी तुम्हाला सांगतो ट्रिक 2. अरे सर आमचा अभ्यास पूर्ण झालेला नाहीये. माहित आहे मला, तरी आज त्याच्यावर टेस्ट द्यायची आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. बरं, म्हणजे हे टार्गेट आहे. ते पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. मग यातली एखादी टेस्ट राहिली तर उद्या देता येईल का? असली रटगाणं सांगायचं नाही लक्षात घ्या. टेस्ट द्यायची. टेस्ट द्यायला वेळ काढून ठेवायचा 1 दीड 2 तासाचा म्हणूया आपण. पण मग दिवसभर अजून काय करायचंय आम्हाला? ओके, मी तुम्हाला सांगतो. 10 वाजता, बरोबर 10 वाजता तुम्हाला वायवा 20. आता माझ्यावरची जबाबदारी खूप वाढलेली आहे. रोज वायवा द्यावा लागणार आहे. होय. देणार ना? देणार. परफेक्ट देणार लक्षात घ्या. परफेक्ट व्हिडिओ असणार आहे. तुमचे म्हणजे तुम्हाला सांगू का? तुम्हाला आनंद होणार आहे तो व्हिडिओ बघून. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो वायवा 90 बघितला का? ओके. त्यात मी पेपर सोडून दाखवलाय. तुम्ही पण माझी मुलं सगळेच बरं का, सगळेच. फक्त मलाच फॉलो करणार अशी बोललो नाही बरं का. लास्ट टाईम एक मुलगा नाराज झाला होता. मराठी भाषेचा अर्थ बदलतो रे. YouTubeवर तुम्ही ज्यांना चांगल्या लोकांना फॉलो करताय, मनापासून अभ्यास करतोय, या सगळ्याच मुलांना केमिस्ट्रीचा पेपर 15 मिनिटात अटेम्प्ट करायला जमला पाहिजे सगळा. जमेल. तुम्ही वायवा 90 मध्ये बघा मी प्रूव्ह करून दाखवलंय. बरं वायवा 20 घेणार आहे. 2 वाजून 20 मिनिटांनी इंटिग्रेशनचा शॉर्टकट जबरदस्त असणार आहे शॉर्टकट लक्षात घ्या. आणि शॉर्टकट मी तुम्हाला सांगू का? शॉर्टकट मी तुम्हाला सांगू का? ओके. मी लास्ट टाईम पण दाखवलंय, परत दाखवतो. ओके. हे 21 वर्षापासून 20 काय 2004 म्हणजे किती झाले? 20-22 वर्षापासून माझ्याकडे हे पुस्तक आहे. ओके. शॉर्टकट सगळेच आहेत. पण मी प्रामाणिकपणे सांगतो बरं का. E4E इक्वेशन एक्स, इक्वेशन एक्स टॉपच्या 1 पर्सेंटाइलसाठी हे मॅथ्सचं चॅनल आहे बरं का भावानो. पण तिथं तुमचं बेसिक पक्कं पाहिजे हां. आणि सरांना सुद्धा टॉपरच पाहिजेत. सगळ्यांना सीईओबीत पाठवायचंय. त्या लेव्हलपर्यंत आपल्याला पोहोचायचंय चला आणि मग सरांचे लेक्चर सुद्धा आपल्यासाठी लॉटरी असणार आहे. चॅनलचं नाव काय? इक्वेशन एक्स. टॉपचं कॉलेज आणि आणि सरांच्या प्रगतीला कोणीही अडवू शकणार नाही लक्षात घ्या. लवकरच महाराष्ट्राचं टॉपचं चॅनल असणार आहे मॅथ्समध्ये इक्वेशन एक्स. ओके, छान. बरं, आता म्हणजे सांगू का? मग शॉर्ट ट्रिक्स ओके, त्या सरांच्या चॅनलवर पण आहेत. तिथून मी त्यांना फॉलो करतोय. मी त्याच्यावर पण एनालिसिस करतोय आणि मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. काय ते खरं सांगायचं लक्षात घ्या. ओके, एखाद्याला YouTubeवरून फॉलो करायला काय प्रॉब्लेम आहे? की नाही सांगा बघू? आणि सर बेस्टच आहेत. तर एवढं सगळं आपल्याला करायचंय आजच्या आज. पॉसिबल आहे का? सर, आय-टी, जिओग्राफी 2 वर्ष केलं नाही आणि आता आय-टीची काळजी वाटायला लागली होय रे तुला? जिओग्राफीची काळजी वाटते होय? मग मला जर फॉलो करत असाल तर 21, 22, 23 ला जिओग्राफी केलंय आणि नसेल केलं तर रोज 2 तास वेळ काढा त्या जिओग्राफीला. रोज एक टॉपिक करा. आठवड्यात होईल. पण एक्झाम केव्हा आहे ते बघा. 8 दिवस आहेत का बघा. नाहीतर एक्झाम झाल्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा नाहीये जिओग्राफीचा. आणि मी तुम्हाला आता अतिशय महत्त्वाचं सांगतोय रँकर्स नीट लक्ष द्या. तुमचं पी-सी-एम इंग्लिश झालंय. ओके. इथं 400 मार्काचा तुमचा अभ्यास झालाय सगळा. म्हणजे पेपर देऊन झालेत. मी तुम्हाला रँडमली सांगतो फिजिक्सचा एव्हरेज स्कोर 50 पर्यंत असतो. केमिस्ट्रीचा पण तेवढाच असतो लक्षात घ्या. मॅथ्समध्ये पण तेवढाच मुलांना मार्क पडतात आणि इंग्लिशमध्ये पण तेवढेच. पडले 200 मार्क म्हणजे 50% झाले. किती टक्के? 50%. पण जर तुम्ही आय-टी आणि सी-एसमध्ये 160 जरी पाडले आणि 200 आणि 160 म्हणजे 360 झाले, तर 60% होतायत आणि बरेचसे क्रायटेरिया तिथं फुलफिल होतायत. दुर्दैवाने काही म्हणा इथं कमी मार्क पडतील, तर इथं वाढवा, इथं वाढवा. त्यामुळं जिओग्राफी पैकीच्या पैकी. मला ना माझ्या एका स्टुडंटबद्दल तुम्हाला सांगायचंय. शिंदे आडनाव त्याचं. परवा पेपरला बातमी आली. कुठल्या एम-पी-एस-सीच्या पोस्टमध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून तो झाला कुठल्यातरी सेल्स टॅक्स किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये. तो जेव्हा माझ्याकडे होता 11th-12th ला बघा, 11वीत त्याचा स्कोर होता 100 आउट ऑफ 100. त्यावेळेस ते डमी कॉलेज वगैरे असलं काही नव्हतं. 100% सगळ्यांना कॉलेज अटेंड करावं लागत होतं.
11वीत मॅथ्सचा स्कोर देतात 100 पैकी 100. 12वीत त्यानं मॅथ्स दिलं सोडून. शॉकिंग. मी त्याला विचारलं, "मॅथ्स का सोडतोय?" त्यानं मला सांगितलं, की "सर मॅथ्स सोडून जिओग्राफी घेणार आहे." त्याला ओव्हरऑल पर्सेंटेज चांगलं पाहिजे होतं. काहीतरी बी-एससी ॲग्री करणार होतं वगैरे आणि ॲग्रीला ओव्हरऑल पर्सेंटेज लागतं. मग तो म्हणला बघा, की मॅथ्समध्ये जेवढी ताकद मॅथ्समध्ये पण पैकीच्या पैकी पाडू शकतो मी. पण त्याला खूप ताकद लावावी लागेल. त्यापेक्षा कमी वेळेत भूगोलात पैकीच्या पैकी मार्क पडतात. आता तरी पुस्तक उघडा भूगोलाचं. फिल इन द ब्लँक्स ते जोड्या लावा, गटात न बसणारा चुकी बरोबर. अरे 20 मार्क लिहायचंय. भौगोलिक कारणे द्या. ओके, जिओग्राफिकल काही रिझन म्हणजे इंग्लिशमध्ये माहीत नाही मला बघा. आम्ही मराठीतून भूगोलचा अभ्यास केला होता. सोपे प्रश्न. मग का मार्क पडणार नाहीत अभ्यास केलं तर? अभ्यास करा. भूगोलाला रोज वेळ द्या बाळांनो, लक्षात घ्या. रोज थोडा-थोडासा वेळ द्या बरं का. म्हणजे आता आजचं डे 1 शेड्यूल मी तुम्हाला दिलं. डे 1 फॉलो करायचं. फॉलो करायचं. दिवसभरात हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे. मला 3 टेस्ट हव्यात बाळांनो तुमच्या. कसं देऊ? सर अभ्यास झाला नाही. मग कधीच होणार नाही अभ्यास बरं का. निगेटिव्हिटीच नको आहे मला. निगेटिव्हिटीच नको आहे. सगळी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी. येतंय लक्षात? मग आता आनंदाने अभ्यास करायचा आहे. रँकर्स कोर्स व्हिडिओच्या शेवटी सांगतो. खूप छान तुमचा प्रतिसाद मिळाला. गेल्या 2-3 वर्षापेक्षा प्रचंड ग्रोथ आहे. रिझन काय? की बोर्डच्या वेळेस तुमचा माझ्यावर बसलेला विश्वास. ओके. आणि तो विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाहीये. सुरुवातीला जरा गोंधळ होतोय काही मुलांचा बॅच पर्चेस केल्यावर. तर शेड्यूल दिलंय तुम्हाला. रोज शेड्यूल YouTubeवर मिळणार आहे. पण कोर्समध्ये नोटीस नावाचं एक सेक्शन असतं. तिथं क्लिक केलं की तुम्हाला तिथं टेबलवरती एक दिसेल. त्यात सगळं शेड्यूल दिसेल तुम्हाला. लेक्चर्स ऑलरेडी अपलोडेड आहेत. तुम्हाला ते कंप्लीट करायचंय. आणि मी वरच्यावर तुम्हाला लेक्चर्स देणार आहे. आता इंटिग्रेशन शॉर्टकट्स मी YouTubeवरच द्यायला सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. वायवा सीरीज पण आहे. मग तुम्ही मला सर कोर्सवर मोठे लेक्चर्स आहेत ना. आता मी तुम्हाला सांगतो वायवा सीरीजमध्ये जे घेतोय ना, ते सगळं आता मी तुम्हाला कोर्समधून कंप्लीट करायला लावणार आहे. हो. वायवामध्ये कंप्लीट सांगायचं आणि तुम्ही कोर्समधून कंप्लीट करायचं. मग याची सुरुवात अगदी आजपासून ऑल द बेस्ट.